नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. या भागात आपण बघणार आहोत हिरवा सांबर मसाला. आपण नेहमीचा सांबर मसाला नेहमी वापरतो, पण हा थोडासा नवीन प्रकार म्हणून मी पहिल्यांदाच बनवून बघितला आणि तो अतिशय सुंदर झाला. त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. शेवटपर्यंत बघा. कढीपत्ता स्वच्छ धुवून आणि मिरच्या स्वच्छ धुवून मी उन्हात सुकत ठेवल्या होत्या तासाभरासाठी आणि त्यानंतर हे असे लांबट काप काढून घेतलेत आणि हे सुद्धा तासभर फॅनखाली ठेवून दिले. आता मीठसुद्धा आपलं चांगलं गरम झालं आहे. मिठावर भाजून घेणार आहोत आपण या मिरच्या, पण पाणी पूर्णपणे सुकल्याची खात्री करून घ्या, म्हणजे मिरच्या खूप दिवस टिकतात आणि रोजच्या जेवणासोबत किंवा नाश्त्यासोबत खायला छानच लागतात. तर आता व्यवस्थित आपण मिठावर मिरच्या भाजून घेऊया. नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप छान होते. ऐनवेळी मिरच्या घरात नाही आहेत म्हणून कितीतरी रेसिपीज आपण स्किप करतो किंवा पोस्टपोन करतो किंवा फक्त मिरच्यांसाठी आपल्याला बाजारात जावं लागतं. तर आता असं होणार नाही. या मिरच्या आपण खूप दिवस स्टोअर करून ठेवू शकतो किंवा जॉबच्या आणि शिक्षणाच्या निमित्तानं मुलं एकटी राहत असतात आजकाल. त्यांना अजिबात वेळ नसतो मिरच्या बाजारातून आणून चिरून मग रेसिपी बनवायला. अशावेळी अशा मिरच्या जर तुम्ही त्यांच्यासोबत दिल्या तर त्यांना रोजच्या जेवणासाठी खायला पण बरं पडेल आणि पटकन एखादी रेसिपी बनवतासुद्धा येईल. व्यवस्थित मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आता जरी तुम्हाला मिरच्यांवर मिठाचं कोटिंग जास्त दिसत असलं तरी ते थोड्या वेळानं हळूहळू मीठ सुटायला सुरुवात होते, कारण मिरच्या जशा कोरड्या होतील भाजल्यानंतर तसं तसं मीठ सुटत जातं. गॅस मिडियमच करायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर हे भाजायचं नाही आहे, नाहीतर पटापट मिरच्यांचा ठसका उठतो आणि करपतात. त्यामुळं मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मीठ पटकन गरम होतं आणि गरम मिठावर हे व्यवस्थित मिरच्या भाजल्या जातात. अजून थोड्याशा मऊसर दिसत आहेत त्या. मिठासहित अशाच तुम्ही स्टोअर करू शकता मऊ मिरच्यासुद्धा. यासुद्धा लवकर खराब होत नाहीत, पण आता आपण खाण्यासाठी आणि सांबर मसाल्यासाठी वापरणार आहोत, त्यामुळे या आपण कुरकुरीत करून घेणार आहे. वेळ देऊन मिरच्या व्यवस्थित भाजून घेत राहायचं आहे. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आमच्या चॅनेलवरच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला आवडतील अशाच आहेत. त्या परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर टेस्टच्या आहेत. नक्की ट्राय करा. रेसिपी शेअर करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही रेसिपी बनवली का. 4 ते 5 मिनिटांनी आता मिरच्यांचा आकार बदलला आहे बघा. थोड्याशा कमी दिसत आहेत त्या. जवळून दाखवते मी. आणि कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली आहे. मीठ हळूहळू सुटायला सुरुवात झाली आहे. बघा, आता मिरच्या कोरड्या व्हायला लागल्यात. मस्त लागतात ह्या मिरच्या. जेव्हापासून मी ही रेसिपी बनवायला सुरुवात केली तेव्हापासून सगळेजण रोज या मिरच्या जेवणासोबत आठवणीनं खायला घेतात. गॅस बारीक केल्यामुळं त्याचा रंग बदललेला नाही आहे. आकार कमी झाला आहे, पण कुरकुरीत झालेत मिरच्या. बघा, आता मी एक दाखवते तुम्हाला. बघा, त्याचं मीठ सुटून गेलं आहे आणि छान झाली आहे मिरची. अगदी खळखळ वाजती आहे. आता स्टोअर केल्यानंतरसुद्धा त्या मऊ पडल्यात असं जर तुम्हाला वाटलं तर भाकरी किंवा चपाती झालेल्या तव्यात थोडा वेळ पसरून ठेवल्या तर पुन्हा त्या कुरकुरीत होतात. एकदा नक्की ट्राय करा, ही रेसिपी छान बनते. ह्या अशा सगळ्या वस्तू हाताशी असायला हव्यात. आता बघा, ह्या मोठ्या झाऱ्यामध्ये अशा गाळून घ्यायच्या, म्हणजे मीठ खाली पडतं आणि फक्त मिरच्या उरतात. काढून घेऊया. एका प्लेटमध्ये ठेवल्या आहेत मी. आता त्याच मिठावर मी कढीपत्ता भाजून घेणार आहे. कढीपत्तासुद्धा खूप दिवस टिकतो आणि याची चटणी आपण बनवू शकतो पटकन, कारण कढीपत्ता आपण भाजून ठेवल्यामुळं
गडबडीच्या वेळेला तो भडंग, चिवडा, चटणीमध्ये वापरता येतो किंवा दह्यासोबत चुरून खाल्ला तरी छान लागतो. पण केसात वापरू नका, कारण याला मिठाचं थोडंफार कोटिंग तयार होतं आणि केसात वापरल्यामुळं अपाय होऊ शकतो. केस गळू शकतात किंवा पांढरे होऊ शकतात, कारण मीठ केसांना चालत नाही. कढीपत्ता असाच स्वच्छ धुवून तुम्ही कोरडाच पावडर बनवून जर ठेवलात तर तो केसांसाठी वापरा, पण असा मिठातला कढीपत्ता वापरू नका. कढीपत्तासुद्धा आता चुरचुरीत व्हायला सुरुवात झाली आहे. यातलं सुद्धा पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे. तासभर उन्हात ठेवला होता धुवून आणि त्यानंतर फॅन खाली पसरून ठेवला होता. बघा छान झालेत पानं, अगदी सुट्टी झालेत, आकसली आहेत. स्टोअर करायला सोप्या पडतात या गोष्टी. आता त्याच प्लेटमध्ये कढीपत्तासुद्धा मी काढून घेते. असं सगळं मीठ गाळून घ्यायचं आहे. तयार आहे आता कढीपत्ता आणि मिरच्या. आता यापासून आपण सांबर मसाला बनवूया. मस्त होतो ग्रीन सांबर मसाला, नक्की बनवा. बऱ्याच वेळेला आपल्याला ग्रीन डाळ फोडणीसुद्धा आवडते. ग्रीन दाल फ्राय तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. 1 चमचा धणे भाजून घेऊया आधी. सुगंध यायला सुरुवात झाली की धणे काढून घ्यायचे. धणे जास्त वेळ भाजले, त्याचा रंग बदलला, करपले की चांगले लागत नाहीत. आता त्याच गरम कढईत 1 चमचा मोहरी घ्यायची आहे, 1 चमचा जिरे घ्यायचे. मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे बघा, कढई चांगलीच गरम झाली आहे. त्यानंतर अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत. मेथीदाणे जास्त घेऊ नका, कडवट होऊ शकतो मसाला. आणि त्यानंतर आत्ता भाजलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता घ्यायचा आहे. अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे. गॅस बंद केला आहे मी. आणि आता गरम कढईमध्ये आपल्याला फक्त हे परतत राहायचं आहे. खडा हिंगसुद्धा वापरू शकता तुम्ही. 2 चमचे कसुरी मेथी घेतली आहे. कसुरी मेथीमुळं मसाला खूप छान सुगंधी तयार होतो. यामध्ये मिरे, दालचीन, लवंगसुद्धा भाजून घ्या. गॅस बंद केला आहे आणि गरम कढईत मी हा मसाला भाजून पावडर बनवून घेतली आहे मिक्सरला. नक्की ट्राय करा, ही रेसिपी छान बनते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.